जेव्हा अजितदादा शरद पवारांसोबत होते तेव्हा भाजपने त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि बँक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले। पण आता जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अचानक त्यांना सर्व प्रकरणात क्लीन चिट म्हणजे निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र मिळालं। आता निवडणुकीच्या वेळी लोक हाच विचार करत आहेत की ही क्लीन चिट फक्त सत्तेसाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी होती का? बारामतीचा मतदार तत्वांशी केलेली ही तडजोड विसरलेला नाही। सहानुभूती असली तरी राजकीय सोयीसाठी केलेला हा व्यवहार लोकांना पटलेला नाही। मित्रांनो, राजकारण हे सोसायटीसाठी असतं की लोकांसाठी? आज बारामतीचा मतदार याच एका प्रश्नाच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे। आपण थोडं भूतकाळात जाऊया, ज्या अजितदादांवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे आरोप केले होते। बैलगाड्या भरून पुरावे असल्याचा दावा केला होता। तेच दादा जेव्हा भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हा अचानक त्यांना एका रात्रीत क्लीन चिट कशी मिळाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होताच, पण आता बारामतीच्या पोट निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे। अजितदादांना मिळालेल्या त्या क्लीन चिट बद्दल आणि त्यामागील राजकीय सौदेबाजीबद्दल हा आता बारामतीकरांच्या रागाचा मुख्य विषय बनला आहे। स्वतःला कारवाईपासून वाचवण्यासाठी आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी कुटुंबाला, साहेबांना आणि पक्षाला वेठीस धरलं गेलं, ही भावना मतदारांच्या मनात घर करून राहिली आहे। आज सुनेत्रा पवार मैदानात उतरून सहानुभूती मागत आहेत, पण मतदार आता उघडपणे विचारत आहे की जर तुम्ही स्वतःच्या राजकीय बचावासाठी तत्वांशी इतकी मोठी तडजोड करत आहात तर बारामतीच्या सामान्य माणसाच्या पाठीशी तुम्ही कसे उभा राहणार? शरद पवार याच रागाला वाट करून देत नाहीत। त्यांनी लोकशाहीत निवडणूक होण्याचा जो आग्रह धरला आहे तो यासाठीच आहे की जनतेला या राजकीय सोयीच्या राजकारणावर आपला कौल देता यावा। बारामतीचा मतदार नेहमी साहेबांच्या पाठीशी राहिला आहे आणि आता या निवडणुकीत सहानुभूती विरुद्ध तत्व अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला या सर्व घटनेबद्दल, या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमची मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।